आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। नमस्कार। वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या मनमानी कारभाराला अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा चाप लावला आहे। 5 कोटी रुपयांच्या जुन्या कचरा व बायो मायनिंग निविदा प्रक्रियेत नियमबाह्य हस्तक्षेप करून अपात्र ठरणाऱ्या कंपनीला ठेका देण्याचा प्रयत्न उघडकीला आलेला आहे आणि माहिती अधिकार कार्यकर्ता सुशांत मोरे यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही संपूर्ण निविदा प्रक्रिया थेट स्थगित केलेली आहे। नमस्कार, मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा। वाई नगर परिषदेमध्ये बायो मायनिंगचा केलेल्या ठरावामध्ये वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत आणि इतर 3 नगरसेवक यांचा हस्तक्षेप होता आणि सदरची प्रक्रिया आपल्याला बेकायदेशीर आणि चुकीची होती। या कामी कलम महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 कलम 308 अन्वये मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती। माझ्या तक्रार अर्जावरती सुनावणी न घेता जिल्हाधिकारी साहेब यांनी मुख्याधिकारी यांच्याकडून तक्रार आणि अहवाल यांचा मागणी करून त्या अहवालावरती काल निर्णय दिलेला आहे आणि सदरचा ठराव स्थगित केलेला आहे। या जिल्ह्याचं मी दिलेल्या ठरावाच्या स्थगितीबाबत मी मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि सहाय्यक प्रशासन आयुक्त यांचे आभार मानतो। जनतेचे होणाऱ्या जो विषय होता तो विषय हा आर्थिक तडजोडीपोटी केलेला होता आणि चुकीचा आणि बेकायदेशीर ठराव करणं हे कायद्याला धरून नव्हतं। त्यामुळे केलेला ठराव रद्द करण्याचे आदेश दिले, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार। आणि आता नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक केतकी मोरे, नयन मालुसरे आणि विजय ढेकाणे यांच्या अपात्रतेच्या सुनावणीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। धन्यवाद।